नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पी आर रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत संविधानातील काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे तुम्हाला पोलीस भरती, CTET, TET आणि MPSC, UPSC यासारख्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हां, जसं तर मी सांगतोय तेच तर प्रश्न वाचतोय तेच तर तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये कोणत्या अनुच्छेदात दिले आहेत? इथं काय विचारलं मित्रांनो? मूलभूत कर्तव्ये कोणत्या अनुच्छेदात दिलेले आहेत? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, अनुच्छेद बी 51A, अनुच्छेद 51A. म्हणजे मित्रांनो 42व्या घटनादुरुस्ती जेव्हा 1976 मध्ये भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली. ही कर्तव्य नागरिकांनी देशाप्रती पार पाडण्याची नैतिक जबाबदारी आहेत. जेव्हा 1976 मध्ये 42वी घटनादुरुस्ती मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट करण्यात आली होती, तेव्हा नागरिकांनी देशाप्रती पार पाडण्याची नैसर्गिक जबाबदारी आहेत. ती भाग 4.1 मध्ये आणि अनुच्छेद 51A मध्ये दिली आहे. जर आपण पाहायला गेलो उदाहरणार्थ म्हणजे संविधानाचा आदर करणे, राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे, पर्यावरणाचं संरक्षण करणे, हे याचा अर्थ आहे. जर आपण बघितलं तर अनुच्छेद क्रमांक 32 कशासाठी असतो? तर हा अनुच्छेद मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या जाण्याचा अधिकार देतो. कोणता? तर अनुच्छेद क्रमांक 32. आणि अनुच्छेद क्रमांक 21 जर पाहायला गेलो आपण तर हे काय आहे? तर जीवन वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार देतो. अनुच्छेद 21 काय असतो? जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार. आणि अनुच्छेद क्रमांक 19 जर पाहायला गेलो आपण तर भाषण, अभिव्यक्ती, संघटना, इतर स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला देतो. पण मूलभूत कर्तव्याचा अधिकार कोण देतो? अनुच्छेद क्रमांक 51A, ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न पाहूया. वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला मित्रांनो? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 1972. कधी? 1972. म्हणजे भारतामध्ये प्राणी, पक्षी आणि दुर्मिळ जीवनाचे संरक्षण करण्यासाठी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 लागू करण्यात आला. म्हणजे याच्यामध्ये राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प यांना कायदेशीर संरक्षण मिळते. आता याचं तर पाहिलं 1962 मध्ये काय झालं? 1962 त्या वर्षी असा कायदा नव्हता. काय होतं? त्यावर्षी असा कायदा नव्हता. 1980 मध्ये हे फॉरेस्ट कन्व्हर्सेशन ॲक्टचे वर्ष आहे. कसलं? तर फॉरेस्ट कन्व्हर्सेशन ॲक्टचे वर्ष आहे. आणि 1992 काय आहे? जैवविविधतेशी संबंधित नंतरचे बदल आहे. काय? तर जैवविविधतेशी संबंधित नंतरचे बदल आहे. याचं उत्तर काय मित्रांनो? तर ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? तर ऑप्शन बी अमरावती. कुठे आहे? अमरावतीमध्ये. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. तो सातपुडा पर्वतरांगामध्ये अमरावती जिल्ह्यात येथे आहे. कुठे आहे? अमरावती जिल्ह्यात इथे आहे. म्हणजे वाघ, बिबट्या, अस्वल मोठ्या प्रमाणावर आढळतात. जर आता पाहिलं गेलं चंद्रपूर कशासाठी फेमस आहे मित्रांनो? तर ताडोबा येथे आहे. काय आहे? तर ताडोबा येथे आहे. अमरावती काय आहे? तर बरोबर उत्तर आहे जिथं मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. गडचिरोलीमध्ये काय मित्रांनो? वेगळे वनक्षेत्र आहे. गडचिरोली काय? तर वेगळे वनक्षेत्र आहेत. आणि नागपूर फ्रेंच प्रकल्प नागपूरजवळ आहे. कुठे आहे? तर फ्रेंच प्रकल्प नागपूरजवळ आहे. ऑप्शन बी याचं बरोबर आहे तर अमरावती. पुढचा पाहायला गेला आपण मित्रांनो न्यायालयीन पुनरावलोकन ही संकल्पना कोणत्या देशातून घेतलेली आहे? कोणत्या देशातून घेतलेली मित्रांनो? ऑप्शन बी अमेरिका. कोणत्या देशातून घेतलेली? ऑप्शन बी अमेरिका. जेव्हा जडिकल रिव्ह्यू म्हणजे न्यायालयाला कायदे संविधानाविरुद्ध आहेत का हे तपासण्याचा अधिकार भारताने ही संकल्पना अमेरिकेकडून घेतलेली आहे. म्हणजे ज्युडिकल रिव्ह्यूमध्ये आपण जे संविधान विरोधी आहेत का हे तपासण्याचा अधिकार भारताने अमेरिकेकडून घेतलेली आहे. आता ब्रिटन काय? आपल्याला संसदीय सार्वभौमत्व आहे. ब्रिटनकडून काय आहे? तर संसदीय सार्वभौमत्व आहे. अमेरिका बरोबर उत्तरच आहे मित्रांनो. कॅनडा जर पाहिलं गेलं तर हे चुकीचं आहे. आणि आयर्लंडकडून काय घेतलं मित्रांनो? तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. काय घेतलेलं आपण? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आयर्लंडकडून घेतलेले आहे. तर ऑप्शन बी अमेरिका हे एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना कधी करण्यात आली? भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना कधी करण्यात आली मित्रांनो? तर ऑप्शन आहे 1935. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी करण्यात आली? 1935. 1 एप्रिल 1935 ही पूर्ण डेट आहे, लक्षात राहू द्या. RBI ही भारताची केंद्रीय बँक आहे. स्थापना 1 एप्रिल 1935. याचं काम काय असतं? चलन जारी करणे, बँकाचे नियंत्रण करणे किंवा आर्थिक स्थैर्य राखणे हे आहे. 1935 मध्ये रिझर्व्ह बँकची स्थापना झाली.
1947 भारताचा स्वतंत्र झाला. 1950 संविधान लागू झाले. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? सगळ्यांना माहिती आहे, चंद्रपूर. ऑप्शन सी चंद्रपूर हे एकदम बरोबर आहे. म्हणजे ताडोबा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर वाघांची मोठी संख्या आहे, बांबू व सागवान जंगल आहे, पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. काय? पर्यटनासाठी एकदम प्रसिद्ध आहे. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. पुढचं जर पाहायला गेलं आपण तर पंचायत राज प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे? पंचायत राज प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे मित्रांनो? स्थानिक स्वराज्य. स्थानिक स्वराज्य म्हणजे काय? पंचायत राज प्रणाली म्हणजे गाव पातळीवरील लोकशाही मुख्य उद्देश असतात. म्हणजे लोकांच्या प्रशासनात सहभाग घेणं, गावांचा विकास करणं आणि विकेंद्रीकरण हे पंचायत राजमध्ये पाहिलं जातं. याचं उत्तर ऑप्शन काय आहे? तर स्थानिक स्वराज्य. ऑप्शन सी एकदम बरोबर. काय? तर स्थानिक स्वराज्य एकदम बरोबर आहे. 73वी घटनादुरुस्ती यासाठीच महत्त्वाची आहे, हे लक्षात राहू द्या. आणि केंद्रीकरणचं पाहायला गेलं मित्रांनो, केंद्रीकरण काय आहे? उलट विकेंद्रीकरण होते. केंद्रीकरण तर काय होतं? उलट काय होतं? विकेंद्रीकरण होते. काय? तर विकेंद्रीकरण लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, वन अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? वन संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला मित्रांनो? तर ऑप्शन बी 1980. कधी? ऑप्शन बी 1980. फॉरेस्ट कन्व्हर्सेशन ॲक्ट 1980 जंगलतोड रोखण्यासाठी लागू झाला. कशासाठी लागू झाला होता 1980मध्ये? फॉरेस्ट कन्व्हर्शन म्हणजे जंगलतोड जे होत असते, जे जंगलतोड व्हायचे खूप मोठ्या प्रमाणात, ते रोखण्यासाठी लागू झाला. म्हणजे आपण कशासाठी ते लागू केलं होतं? वन क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी, जंगलाचा गैरवापर रोखण्यासाठी आपण हा 1980चा ॲक्ट कायदा लागू केला होता. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? याचं उत्तर काय मित्रांनो? तर सरोजिनी नायडू. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. सरोजिनी नायडू हे भारतातील पहिली महिला राज्यपाल होत्या. म्हणजे सरोजिनी नायडू या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल झाल्या आणि त्या भारतातील पहिली महिला राज्यपाल ठरल्या. त्या भारतातील बुलबुक म्हणून प्रसिद्ध होत्या. काय म्हणून प्रसिद्ध आहे? भारताची बुलबुक म्हणून प्रसिद्ध आहे. तर लक्षात राहू द्या. इंदिरा गांधी ही कोण होते? भारताची पहिली पंतप्रधान महिला होती. पहिली महिला पंतप्रधान कोण होती? इंदिरा गांधी. मीरा कुमार काय होते? लोकसभेची पहिली महिला सभापती. मीरा कुमार कोण होते? लोकसभेची पहिली महिला सभापती. प्रतिभाबाई पाटील कोण होते मित्रांनो? भारताची पहिली महिला राष्ट्रपती. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी तुम्हाला ऑप्शनचे पण उत्तर देत जातोय, मग लक्षात राहू द्या. तुम्हाला काही पण प्रश्न विचारू शकता भारतीला, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, सार्वजनिक वितरण प्रणाली PDS कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? सार्वजनिक वितरण प्रणाली PDS कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे मित्रांनो? याचं उत्तर आहे अन्न सुरक्षा. ऑप्शन बी एकदम बरोबर. काय? अन्न सुरक्षा. PDS म्हणजे गरीब लोकांना कमी दरात धान्य पुरवण्याची सरकारी योजना आहे. यामध्ये तांदूळ, गहू, साखर यांचे वितरण केले जाते. काय केलं जाते? यांचे वितरण केलं जाते. हे बरोबर आहे, लक्षात राहू द्या. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, जैवविविधता म्हणजे काय असते? जैवविविधता म्हणजे काय असते मित्रांनो? याचं उत्तर आहे ऑप्शन बी विविध सजीवनाचे वैविध्य. हे एकदम बरोबर आहे. म्हणजे जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील विविध प्रकारचे प्राणी असो, वनस्पती असो, सूक्ष्मजीव असो, परिसंधा असतो, यांचे वैविध्य. जैवविविधता पर्यावरण तळण्यासाठी खूप महत्त्वाचे असते, हे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न पाहायला गेला तर आपण, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे मित्रांनो? तर ऑप्शन ए गोंदिया एकदम बरोबर आहे. कुठे आहे? तर गोंदिया इथं आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? हे एक लक्षात राहू द्या पॉईंट. याच्यामध्ये पक्ष्यांसाठी प्रसिद्ध, जैवविविधतेने समृद्ध आणि पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. काय? तर नावेगाव, गोंदिया हे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील प्रस्तावनामध्ये किती शब्द आहे? भारतीय संविधानातील प्रस्तावनामध्ये किती शब्द आहे मित्रांनो? तर ऑप्शन बी 85. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनामध्ये किती शब्द आहेत? तर 85. भारतीय संविधानाची प्रस्तावना म्हणजे काय? संविधानाचा आत्मा मानला जातो. भारतीय संविधानाची प्रस्तावनाला आपण काय म्हणतो? आत्मा मानला जातो. त्यात न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता यांसारखी मूल्य दिलेली आहे. हे लक्षात ठेवा आणि हा IMP प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, केंद्र व राज्य यांच्यातील अधिकाऱ्यांचे विभाजन कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? केंद्र व राज्य या अधिकारांचे विभाजन कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? अनुसूची 7वी. ऑप्शन सी एकदम बरोबर. 7वी अनुसूचीमध्ये दिलेली. काय? भारतीय संविधानातील 7व्या अनुसूचीमध्ये केंद्र सूची, राज्य सूची, समावती सूची दिलेला आहे. हे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय हरित लवाद NGT
कधी स्थापना झाला? राष्ट्रीय हरित लवाद NGT कधी स्थापना झाला मित्रांनो? ऑप्शन बी 2010 मध्ये. काय? NGT म्हणजे पर्यावरणाशी संबंधित प्रकल्प जलद सोडवण्यासाठी स्थापन केलेले न्यायाधिकरण. याच्यात काय असतं मित्रांनो? तर पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि जंगल संवर्धन हे असतं. हे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर थार वाळवंट आहे. कोणतं मित्रांनो? तर थार. म्हणजे थार वाळवंट राजस्थानमध्ये आहे. त्याला ग्रेट इंडियन डिझर्ट असेही म्हणतात. काय म्हणतात? द ग्रेट इंडियन डिझर्ट. आता हा सहारा वाळवंट कुठे मित्रांनो? तर आफ्रिकामध्ये आहे. सहारा वाळवंट आफ्रिकामध्ये आहे. गोबी वाळवंट कुठं आहे? तर मंगोलिया चीनमध्ये आहे. आणि कलाहारी वाळवंट कुठे मित्रांनो? तर आफ्रिकामध्ये आहे. हे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्नाचा पाहायला गेलो आपण, पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर एकच आहे मित्रांनो, तर सगळ्यांना माहिती आहे ऑप्शन डी, पॅसिफिक महासागर. कोणता? तर पॅसिफिक महासागर. याचा जर विशेष पाहायला गेला आपण मित्रांनो, तर पॅसिफिक महासागर काय? तर पॅसिफिक ओशन हा पृथ्वीवरील सर्वात मोठा आणि खोल महासागर आहे. कसा आहे? तर सर्वात मोठा पण आहे आणि खोल पण आहे. आता अटलांटिक पाहायला गेलं तर हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा महासागर आहे. दुसऱ्या क्रमांकाचा मोठा महासागर आहे. हिंदी महासागर हा तिसऱ्या क्रमांकाचा आहे. आर्टिक महासागर हे सर्वात लहान आहे. तर हे लक्षात राहू द्या. पुढे पाहूया, वनक्षेत्र वाढवण्यासाठी कोणती योजना आहे? वनक्षेत्र वाढवण्यासाठी कोणती योजना आहे मित्रांनो? तर ग्रीन इंडिया मिशन. ऑप्शन ए एकदम बरोबर. ग्रीन इंडिया मिशन हे एकदम बरोबर आहे. ग्रीन इंडिया मिशनमध्ये काय असतं मित्रांनो? वृक्षारोपण, जंगल वाढवणे, हवामान बदल नियंत्रण हे यांच्या हातात असतं. तर लक्षात राहू द्या. स्वच्छ भारत हे काय? तर स्वच्छ भारत हे काय आहे? तर मोहीम आहे. लक्षात राहू द्या. उज्ज्वला काय आहे? तर ही एक योजना आहे जी आपण पंतप्रधानांनी सुरू केली होती योजना, जे गॅसशी संबंधित आहे. गॅस योजना हे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? आता भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते मित्रांनो? तर ऑप्शन बी, जिम कॉर्बेट. जिम कॉर्बेट हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. म्हणजे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे आणि यांची स्थापना झाली होती 1936 मध्ये. आता काझीरंगा काय आहे? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? आसाममध्ये आहे. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर हे बरोबर आहे. कुठे आहे? तर भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान काय आहे? तर जिम कॉर्बेट. गीर तर कुठे? सिंहासाठी प्रसिद्ध आहे. आणि रणथंबोर कुठे आहे? तर राजस्थान. रणथंबोर कुठे आहे? तर राजस्थान. हे पण लक्षात राहू द्या. जैवमंडळ राखीव क्षेत्र. जैवमंडळ राखीव क्षेत्राचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? जैव राखीव क्षेत्र हे मुख्य उद्दिष्ट काय आहे? याचं मुख्य उद्दिष्ट एकच आहे, पर्यावरण संरक्षण करणे. ऑप्शन बी एकदम बरोबर. पर्यावरण संरक्षण करणे म्हणजे जैवविविधता संरक्षण, पर्यावरण संतुलन, दुर्मिळ प्रजातींचे रक्षण करणे हे आहे. आता याच्यात जर पाहायला गेलं आपण, उद्योग वाढवणे काय आहे? तर हे याच्यामध्ये काय असतं? उद्योग वाढवणे काय असतं? उद्योग कसं वाढवतात ते बघितलं जातं त्याच्यामध्ये. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, भारतीय वन संरक्षण FSI कुठे आहे? भारतीय वन संरक्षण सर्वेक्षण FSI कुठे आहे मित्रांनो? हे देहरादूनमध्ये आहे. कुठे आहे? तर ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. तर देहरादूनमध्ये आहे. फॉरेस्ट सर्व्हिस ऑफ इंडिया, FSIचा फुल फॉर्म काय आहे? फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया भारतातील नवक्षेत्राचा अभ्यास करते. हे कुठे आहे? तर देहरादूनमध्ये आहे. तर लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न पाहूया आपण, वन्यजीव सप्ताह कधी साजरा होतो? वन्यजीव सप्ताह कधी साजरा होतो मित्रांनो? ऑप्शन सी ऑक्टोबरमध्ये होतो. वन्यजीव कधी साजरा होतो? तर ऑप्शन सी ऑक्टोबरमध्ये येतो. एकदम बरोबर. भारतामध्ये वाईल्ड लाईफ वीक दरवर्षी 1 ते 7 ऑक्टोबरमध्ये आपण साजरा करतो. या दरम्यान आपण साजरा केला जातो. काय? तर 1 ते 7 ऑक्टोबरमध्ये आपण वाईल्ड वीक वन्यजीव सप्ताह हे साजरा केला जातो. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, पृथ्वीचा सर्वात खालचा वातावरणीय थर कोणता आहे? पृथ्वीचा सर्वात खालचा वातावरणीय थर कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन बी, ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअर हे पृथ्वीचा सर्वात खालचा वातावरणीय थर आहे. म्हणजे ट्रोपोस्फिअर हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा वातावरणीय थर आहे. याच्यामध्ये पाऊस, वादळ, हवामान बदल घडत असतात. हे लक्षात ठेवू द्या. आणि हे काय? स्ट्रॉपोस्फिअर काय आहे? तर ओझोन थर आहे. काय? तर स्ट्रॉपोस्फिअर काय झालं? हे ओझोन थर झालं. मेसोस्फिअर हे काय झालं? मधला थर झाला. आणि थर्मोस्फिअर हे काय झालं? वरचा थर झाला. हे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी पूल कोणत्या नदीवर आहे? भारतातील सर्वात लांब नदी पूल कोणत्या नदीवर आहे? सर्वात लांब नदीचा पूल कुठे आहे मित्रांनो? तर ऑप्शन बी, ब्रह्मपुत्र. कोणता? तर ब्रह्मपुत्र हे भारतातील सर्वात नदी पूलवर कोणत्या नदीवर आहे? तर ब्रह्मपुत्र. भारतातील सर्वात लांब नदी कुठे आहे? तर ब्रह्मपुत्रावर आहे. म्हणजे भारतातील सर्वात लांब नदी ही पूल भूपेन हजारिकल पूल ही ती ब्रह्मपुत्र नदीवर आहे. याचा लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्नाचा पाहिलं गेलं मित्रांनो, तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA चे प्रमुख कोण असतात? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA चे प्रमुख कोण असतात? त्याचे उत्तर आहे
ऑप्शन बी पंतप्रधान असतात. प्राईम मिनिस्टर कोण असतात? तर पंतप्रधान. NDMA ही भारतातील आपत्ती व्यवस्थापनाची सर्वोच्च संस्था आहे. याचे अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे पंतप्रधान. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, भारतातील वनक्षेत्राचे प्रमाण अंदाजे किती आहे? भारतातील वनक्षेत्राचे प्रमाण अंदाजे किती आहे मित्रांनो? ऑप्शन सी 21%. किती? तर 21%. एकदम बरोबर आहे. म्हणजे भारतातील जे आपले वनक्षेत्राचे प्रमाण असतात ते अंदाजे किती ठेवलेले त्यांनी? 21% ठेवलेले आहे. लक्षात राहू द्या. भारतीय संविधानातील सर्वात मोठी अनुसूची कोणती आहे? त्याचा ऑप्शन आहे ऑप्शन बी 8वी अनुसूची. भारतातील सर्वात मोठी अनुसूची कोणती? तर 8वी. 8व्या अनुसूचीमध्ये भारतातील मान्यताप्राप्त भाषा आहे, ज्याच्यामध्ये आपण 22 भाषा ठेवलेल्या आहेत. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, जैविक प्रदूषण कशामुळे होतो? जैविक प्रदूषण कशामुळे होतं मित्रांनो? सूक्ष्मजीवमुळे होतो. कशामुळे होतं? सूक्ष्मजीव. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. जैविक प्रदूषण कशामुळे होतं? तर सूक्ष्मजीवमुळे होतो. कशामुळे होतं? तर सूक्ष्मजीवमध्ये. म्हणजे बायोलॉजिकल पोल्युशन कसं असतं? बॅक्टेरियामुळे, विषाणू, बुरशी यांसारख्या सूक्ष्मजीवमुळे होत असतो. हे लक्षात राहू द्या. आता प्लास्टिक काय करतं? प्लास्टिकमुळे काय होतं? घन प्रदूषण होतो. धूरमुळे काय होतं? वायू प्रदूषण होतो. आणि आवाजमध्ये ध्वनी प्रदूषण होतं. पुढचा प्रश्न, वन्यजीव संरक्षण कोण नेमतो? वन्यजीव संरक्षण कोण नेमतं मित्रांनो? तो याचं उत्तर आहे राज्य सरकार. कोण नेमतो? तो ऑप्शन बी राज्य सरकार. एकदम बरोबर आहे. काय? तर राज्य सरकार. म्हणजे वाईल्ड लाईफ वॉर्डनची नियुक्ती राज्य सरकार करते. हे लक्षात राहू द्या. आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर मेळघाटचा आहे. ऑप्शन बी एकदम बरोबर. कोणता? तर मेळघाटचा. म्हणजे मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा टायगर रिझर्व आहे. काय? तर टायगर रिझर्व. याच्यामध्ये वैशिष्ट्य जर पाहायला गेलं तर आपण तर 7 फुटा पर्वतरांग आहे, मोठे वनक्षेत्र आहे आणि वाघांचे संरक्षण आहे. हे लक्षात राहू द्या. ताडोबा काय? प्रसिद्ध पण सर्वात मोठा नाही. रेंज काय? मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. आणि सह्याद्री काय? वेगळा प्रकल्प आहे. हे लक्षात राहू द्या. तर मित्रांनो, आज आपण बघितले महत्त्वपूर्ण 30 प्रश्न, जे तुम्हाला हे जास्त प्रश्न तर तुम्हाला आपल्याला इथं विचारले जातात. फॉरेस्टचं पेपर वनरक्षणाचं जेव्हा भरती निघते तर मी जास्त प्रश्न विचारले जातात मित्रांनो. तर हे व्हिडिओ सर्व जास्त उपयोगी पडणार आहे वनरक्षकाच्या मुलांसाठी. जे वनरक्षणासाठी तयारी करताय त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. आणि जे तुमचे मित्र करताय तयारी त्यांना पण जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर काही डाऊट असेल, काही प्रश्न असतील किंवा काही बोलण्यामध्ये चुकलं असेल तर तुम्ही आम्ही कमेंटमध्ये सांगा. आम्ही ते नक्की सुधारण्याचा प्रयत्न करू. आणि चॅनल जर PR डेकोड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तुम्हाला रोजच्या रोज अपडेट भेटेल. आणि चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.